वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 10 एप्रिलच्या भागात मोठा थरारक ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांनो. कारण शौर्य जीवनमरणाच्या दारात उभं आहे. त्यातच आता जहागीरदार कुटुंबांना ऊर्जावरती एक वेगळाच संशय येतोय की ऊर्जा शौर्याला हॉस्पिटलमध्ये कशी काय घेऊन आली. ऊर्जाच्या विनंतीवरून ऊर्जासोबतच विजयाने सुद्धा आता देवाकडे शौर्यासाठी साकडं घातलंय. खरं तर प्रेक्षकांनो, इथे आता इतके मोठे गैरसमज पसरले आहेत. विजयाला वाटतं की शौर्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी ऊर्जा आहे आणि आता पूर्वाला वाटतंय की बहुतेक ऊर्जाला अडकवण्यासाठीचा हर्षवर्धनचा डाव असेल. म्हणजे दोन्ही कुटुंबांमध्ये इतका गोंधळ निर्माण झाला आहे. आणि त्यातच आता ज्याने हे कांड केले ना, तो विक्रांत शिर्के, त्याला आमदाराने असा काही धुतला आहे. सोबतच अर्पिताने सुद्धा त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. पण आमदार आता हर्षवर्धनला टरकून प्रचंड घाबरलाय. आता विजयाचे गैरसमज ऊर्जा कसे दूर करते. हर्षवर्धन माहिती तर काढतोय, पण विक्रांत आहे खरा सूत्रधार. हे हर्षवर्धनला कसं कळेल. आणि त्यातच सगळ्यात छान गोष्ट काय झाली आहे मित्रांनो माहिती आहे, की ऊर्जाला पश्चाताप होतोय आता शौर्यावरती विश्वास न टाकल्याचा. शौर्याचं प्रेम खरं आहे हे तिला आता कळून चुकलंय. बघूयात मग आजचा हा छान मस्त धमाकेदार थरारक भाग. विजया हॉस्पिटलमध्ये बातमी कळता धावत आलेली असते आणि ती शौर्यासाठी हंबरडा फोडते. ती रडत असते. हर्षवर्धनला विचारत असते की हे शौर्याला अचानक गोळी लागली तरी कशी काय. इतक्यात दिव्याचं लक्ष जातं ऊर्जाकडे आणि ती हवालदिल होते. विचारते की ऊर्जा तू इथे. तेव्हा विजयाचंही लक्ष जातं. विजया हर्षवर्धनला जाब विचारते की ही मुलगी इथे काय करते. आणि ती रागात ऊर्जाच्या समोर येऊन उभी राहते आणि तिलाही जाब विचारते की तू काय करतेस इथे. कोणी मला सांगेल का ही मुलगी इथे का आली आहे ते. तेव्हा हर्षवर्धन शांतपणे समजावतो की विजया हीच आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. विजया पुन्हा एकदा रडत हर्षवर्धनला विचारत असते की हे सगळं शौर्यासोबत झालं तरी कसं काय. हे तुमच्या केसमध्ये काही झालं आहे का. हे बघा, तुमच्या केसमुळे जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी माफ करणार नाही आहे. अहो प्लीज सोडा ती केस. मला फक्त माझा शौर्य, मला मग फक्त माझा मुलगा हवा आहे. ती इतकी हमसून हमसून रडत असते की ऊर्जाचं सुद्धा काळीच अगदी पिळवटून निघतं. हर्षवर्धन विजयाला समजावतो की विजया आपल्या शौर्याला काहीही होणार नाही आहे. तेव्हा विजया वचकते की असं कसं काय म्हणताय तुम्ही. अहो किती क्रिटिकल आहे तो. खड्ड्यात गेली तुमची ती केस आणि तुमची ती वकिली. जर तुमच्या त्या वकिलीच्या पायी काही झालं असेल ना, माझा शौर्य, मला फक्त माझा मुलगा हवा आहे. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा समजूत घालतो की विजया सावर स्वतःला. तो माझा मुलगा आहे. मी त्याला काही होऊ देणार नाही आहे. शौर्य फक्त बरा होणार आहे. अचानकच आजीही म्हणते की विजया प्लीज रडू नकोस, शांत हो. तेव्हा विजया चिडते. विचारते की तुम्ही इथे येणार होतात ना, तुम्हाला माहिती होतं ना सगळं, मग मला का नाही सांगितलं. तेव्हा आजी सांगते की विजया हे बघ, अचानकच मला ऊर्जाचा फोन आला. तेव्हा मलाही काही कळलं नाही काय करावं ते, आणि मी पटकन हॉस्पिटलमध्ये आले. पण आता तिथे प्रश्नांना उधाण येता. कारण विजया जाब विचारते की पण हिने तुम्हाला कसा काय फोन केला. याचं उत्तर तर आजीकडेही नसतं. आता सर्वांच्या मनात विचारांचं वादळ पसरतं. दिव्य विचार करते की हिने डायरेक्ट आईसाहेबांना कसं काय फोन केला. हर्षवर्धनही विचार करतो की ऊर्जा आणि आईसाहेब ओळखतात एकमेकांना. खरंच हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आता दिव्या विचार करते की त्या दिवशी शौर्यसुद्धा माझ्याकडे ऊर्जाबद्दल चौकशी करत होता. माय गॉड, मी काही मिस तर करत नाही आहे ना. आता सर्वांना वेगळाच संशय येत असतो. पण हर्षवर्धन इतक्यात इतका भडकतो, इतका चवताळून उठतो. आदित्यला तो ऑर्डर देतो की आत्ताच्या आत्ता माझ्या शौर्यावरती ज्याने गोळी झाडली तो मला माझ्या नजरेसमोर हवाय. आत्ताच जाऊन माहिती काढ आदित्य. तेव्हा आदित्य समजूत घालतो की डॅड प्लीज तुम्ही असं चिडू नका, पण सध्या तरी आपल्यासाठी शौर्य खूप महत्त्वाचा आहे. आपण त्याची माहिती नंतर काढूच या की. डॅड मी काय म्हणतो की आपण डॉक्टर भागवतांना इथे बोलावून घ्यायचं का.
तसंही आपला त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. तेव्हा आजीचंही तेच म्हणणं येतं. हो हर्षवर्धन, मलाही असंच वाटतं की डॉक्टर भागवत इथे असायला हवेत. विजयासुद्धा आता गळ घालते की काहीही करा, म्हणजे इथले डॉक्टर चांगले आहेत, पण डॉक्टर भागवत इथे असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा हर्षवर्धन आदित्याला डॉक्टर भागवतांना फोन करायला सांगतो. ऊर्जाचं तर पार आता अवसानच कळून पडलेलं असतं. तिकडे विक्रांत इतका भडकलेला असतो, त्यात गौतम आहेच आगीत तेल ओतून भडकवायला त्याला. विक्या, हे सगळं काय करून ठेवलंय तू? तुला कळतंय का? अरे, हे काहीतरी भलतंच घडलंय. गोळी त्या शौर्याला लागली आहे. ही जर गोष्ट त्या जहागीरदाराला कळली ना, तर तो हर्षवर्धन जहागीरदार तुला गोळ्या घालेल. तेव्हा रागाच्या भरात तो दारूची बॉटल फेडतो. त्यावर गौतम म्हणतो की अशा 100 बॉटल्या जरी फोडल्या ना, तरीही काही उपयोग होणार नाही आहे. तो हर्षवर्धन जहागीरदार असा 100 गोळ्या तुझ्या शरीरात सुद्धा घालू शकतो. आता तुझी काही खैर नाही आहे. तेव्हा विक्रांतला राग येतो. तो डायरेक्ट गौतमचा गळा चावळतो. ए, जास्तीचं बडबड करू नकोस हा, नाहीतर मी तुला आत्ताच्या आता इथेच काढून टाकेन. गौतम आता त्याला ढकलतो. तुला काय करायचं आहे ते कर, पण विक्या प्लीज ऐकून घे. हे बघ, आता हे प्रकरण तुझ्या हाताबाहेर गेलं आहे. हे सगळं जे आहे तू तुझ्या डॅडच्या कानावरती घाल. आता तेच काहीतरी हे सगळं करू शकतात, निस्तारू शकतात. तेव्हा विक्रांत इतका मोठ्याने किंचाळत असतो, कारण काय करावं तेच त्याला सुचत नसतं. तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धन डॉक्टर भागवतांना फोन करतो आणि त्यांना ताबडतोब बोलावून घेतो. घरातल्यांना तो सांगतो की ते दुबईमध्ये आहेत, पण नेक्स्ट फ्लाईट पकडून ते इथे येत आहेत. इतक्यातच शौर्यावरती उपचार करणारे डॉक्टर बाहेर येतात आणि ते दुसऱ्या डॉक्टरांना सांगतात की शौर्याचे जेवढे काही मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते घेऊन ताबडतोब माझ्या केबिनमध्ये या. आता सर्वजण घाबरलेले असतात. त्याआधी शौर्याला ना ऊर्जावरती वेगळाच संशय येत असतो. ही मुलगी शौर्याची इतकी काळजी का करते की जागची हल्लीसुद्धा नाही आहे. डॉक्टर येता क्षणी तो धावत जातो. तो विचारतो की डॉक्टर काय झाले, शौर्याची तब्येत बरी आहे ना? तेव्हा डॉक्टर खरं तर घरातल्यांना घाबरवूनच टाकतात. ते सांगतात की हे बघा, पेशंटची तब्येत खूपच नाजूक आहे. हे बघा, ब्लिडिंगही खूप झालं आहे आणि ऑक्सिजनसुद्धा पोहोचत नाही आहे. आम्ही ब्लड मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आमचे प्रयत्न सबशेल फेल ठरले आहेत. तेव्हा विजया डॉक्टरांपुढे हात सोडते. त्यांना विनवण्या करते की हे बघा, काहीही करा, पण माझ्या शौर्याला वाचवा डॉक्टर. आता सर्वांचं पार अवसान गळून पडतं. ऊर्जा तर धक्क्याने खाली कोलमडूनच जाते, कारण शौर्य जीवनमरणाच्या दारात उभा असतो, मृत्यूशी झुंजत असतो. आणि आता ऊर्जा जाते ती देवाकडे प्रार्थना करण्यासाठी. गणपती बाप्पा पुढे ती हात जोडून उभी असते तिच्या शौर्यासाठी. बाप्पा, शौर्याला काहीही होऊ देऊ नकोस. काय चूक आहे रे त्याचे याच्यात? तो माझा जीव वाचवण्यासाठी आला होता. आज तो मृत्यूशी लढतोय. जर आता शौर्याला काही झालं ना, तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. प्लीज बाप्पा, काहीही अघटित घडू देऊ नकोस. जसं ऊर्जा इकडे शौर्यासाठी प्रार्थना करत असते ना, अगदी तसंच काहीसं तिकडे अर्पितासुद्धा करते बरं का. म्हणजे तिला एक वेगळंच मनातून असं फील होत असतं की शौर्यावरती काहीतरी संकट आलं आहे. तीसुद्धा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की बाप्पा, मला असं का वाटतंय सतत की शौर्य माझ्यापासून दूर जातोय. असं काहीही होऊ देऊ नकोस. अर्पिताचं गट फिलिंग तिला तसा संकेत देत आहेत, कारण अर्पिताने सुद्धा शौर्यावरती खरं प्रेम केलं आहे. अचानकच आता घरातला आरडाओरडा तिच्या कानावर पडतो. ती धावतच जाते, तर आमदार साहेब आपल्या लाडक्या लेकाला प्रसाद देत असतात. अर्पिता जाते आणि पाहते, पप्पा हो काय करताय तुम्ही? तेव्हा आमदार त्या विक्रांतला असा काही झोडपून काढत असतो ना, की खरं तर ना तुला जन्माला घालूनच चूक केली आहे मी. तेव्हा सुप्रियासुद्धा विचारते की अहो नक्की काय झालं आहे? अर्पिताही आता खूप घाबरते आणि विचारते की पप्पा काय केलं आहे त्याने आता? त्यावर आमदार साहेब सांगतात दोघींना की अनेक खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दोघेही हादरतात आणि विचारतात की खून? पण कुणाचा?
त्यावर आमदार सांगतो की त्याने ऊर्जा शिंदेला मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर आता दोघेही थक्क होतात. सुप्रिया विचारते की अहो काय बडबडताय तुम्ही, त्या मुलीला काही झालं तर नाही आहे ना, सुखरूप आहे ना ते. आमदार साहेब सांगतात की हो, ती आहे सुरक्षित. तेव्हा कुठे त्या दोघींचा जीव भांड्यात पडतो. अर्पिता म्हणते की थँक गॉड. त्यावर आमदार म्हणतो की थँक गॉड कसं काय बेटा, अगं ती शौर्य जहागीरदारला गोळी लागली. आता मात्र अर्पिता कोलमडूनच जाते. तिला हा धक्का सहनच होत नाही. सुप्रिया विचारते की शौर्यला, अहो पण कसा आहे तो, कुठे आहे? तेव्हा आमदार वैतागत म्हणतो की सुप्रिया कुठे असणार आहे तो, हॉस्पिटलमध्येच ना. मला ना खरंच आता सुचतच नाही आहे नक्की काय करावं ते. आणि तो पुन्हा एकदा त्या विक्रांतला चांगलाच झोडपून काढत असतो. पण अचानक अर्पिता मोठ्याने किंचाळते की पप्पा पप्पा त्याला काही झालं तर नाही आहे ना. आता तर आमदार साहेबांचा सुद्धा डोळ्यात अश्रू दाटून येत होता. अर्पिताला ते सांगतात तो कसा आहे, ती गंभीर दुखापत आहे का, त्याची तब्येत कशी आहे की गेलाय, मला काहीच नाही माहिती आहे बेटा. आता मात्र अर्पिता पार खचून जाते. सुप्रियाने तिला सावरलेलं असतं. इकडे ऊर्जाची काही वेगळी हालत नाही आहे. इकडे ऊर्जा शौर्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असताना नेमकं विजयसुद्धा तिथेच धावत येते. हात जोडून दोघेही एकत्र शौर्यासाठी प्रार्थना करत असतात. पण ज्या क्षणी विजया डोळे उघडते तिचं लक्ष ऊर्जाकडे जातं आणि ती थक्क होते. ऊर्जाही जेव्हा तिला बघते ना तेव्हा तिलाही आश्चर्य वाटतं. विजया रागाच्या भरात ऊर्जाला विचारते कुणासाठी प्रार्थना करतेयस. तेव्हा ऊर्जा सांगते की काकू कुणासाठी म्हणजे काय, देवाकडे प्रार्थना करते की त्यांना काही होऊ देऊ नकोस. तेव्हा विजया त्याचा वेगळा अर्थ काढते की म्हणजे तुला आता बरं वाटत असेल ना. खरं तर ती ऊर्जावरती गंभीर आरोप करते, हे सगळं तू केलं नसेल ना शौर्यासोबत. ऊर्जाला आता धक्काच बसतो. तू काय करत होतीस तिथे. तेव्हा ऊर्जा जीव तोडून सांगते की काकू अहो असं काय बोलताय, मी माझ्या घरी चालले होते. विजया विचारते की पण तूच हॉस्पिटलमध्ये आणलंत ना शौर्याला, तेव्हा का आणलं तू. ऊर्जा सांगते की असं काय करताय, गोळी लागली होती त्यांना, मी तिथून घरी जात होते. विजया विचारते की म्हणजे हे सगळं तू तर केलेलं नाही आहेस ना, त्या माणसाला तू पाठवलं नाहीत ना. ऊर्जा आता हादरून जाते आणि विचारते की काकू तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. पण ऊर्जा आता तिला समजावण्याच्या भानगडीतच पडत नाही. उलट तिची मनस्थिती समजून घेत म्हणते की जाऊ देत, आता तुम्ही पण शौर्याच्या आई आहात, तुमची मनस्थिती मी समजून घेऊ शकते. तुमच्या पुढे आलेला प्रत्येक माणूस तुम्हाला आता गुन्हेगारच वाटणार. माझं तरी शेवटी काय झालं आहे म्हणा. आता ऊर्जाला इतका पश्चाताप होत असतो की शौर्यावरती किती अविश्वास दाखवला, त्याच्याबद्दल किती गैरसमज निर्माण करून घेतले. विजया म्हणते की हुशार आहेस, तुझ्या बोलण्यामध्ये मी अडकणार नाही आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते काका अहो बोलण्यासाठी माझ्या ताकदच उरलेली नाही आहे. आता विजया ऊर्जाला धमकी देते की प्रार्थना कर स्वतःसाठी की या सगळ्या प्रकरणात तुझा हात नसेलच. ज्या दिवशी कळेल ना की हे सगळं तुझ्यामुळे झालंय, त्या दिवशी प्लीज मला कळू देऊ नकोस. उलट ऊर्जा विजयावर म्हणते की हे ज्याने कुणी केलंय ना, तो हल्लेखोर ज्या दिवशी सापडेल तुम्ही मला सांगा. आणि मनातच ती म्हणते की कारण मीही त्याला सोडणार नाही आहे. आता विजया जाणार तिला अचानक आठवतं आणि ती ऊर्जाला जाब विचारते, तू ऊर्जा शिंदे आहेस, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस. तेव्हा ऊर्जाच म्हणते काकू मी कुठे काही लपवलं आहे. त्यावर विजया तिला प्रश्न विचारते, तू माझ्या घरी आली होतीस तेव्हा तू तुझी ओळख सांगितलीच नाही, त्यामागेही तुझा काही कट होता का. आता ऊर्जाला धक्क्यावर धक्के बसत चाललेले असतात. एकतर शौर्य तिकडे जीवन मरणाच्या दारात उभा आहे, काय करावं सुचत नाही आहे. आणि सोबत हिला आता जहागीरदारांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागते. इकडे अर्पिताची काही वेगळी अवस्था नाही आहे, प्रचंड घाबरून कांगरून गेलेली असते. आता ती
आमदाराला तिच्या बापाला प्रश्न विचारते की पप्पा काय म्हणालात तुम्ही? शौर्य जिवंत आहे की गेलाय हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही आहे. तेव्हा आमदार म्हणतो की बेटा मी तरी काय करू, मला ना खरंच सुचत नाही आता काय करायचं पुढे. अर्पिता नुसतं त्या विक्रांतकडे खाऊका गिळू नजरेने बघत असते. दुसऱ्याच सेकंदाला ती जाऊन त्याचे कॉलर पकडते, त्याला जाब विचारते की काय गरज होती विक्रांत तुला हे सगळं करायची? अरे माणूस आहेस की राक्षस आहेत? तुझ्या डोक्यात काय सतत हेच विचार असतात का की कुणाला तरी मारायचं, कुणाला तरी इजा करायचे? कोण समजतोस कोण तू स्वतःला? अरे तुला नसेल जगायचं तुझं आयुष्य तर नको ना जगू, निदान दुसऱ्याचं तरी बरबाद करू नकोस. आमदार विक्रांतवरती भडकतो. विक्रांत आता कारणं पुढे करत असतो, पण अचानक अर्पिता त्या दोघांवरतीही ओरडते की गप्प बसा तुम्ही दोघेही. आणि ती आमदाराला गळ घालते की पप्पा चला ना, मला शौर्याला बघायचं आहे, प्लीज मला तुम्ही घेऊन चला. तेव्हा आमदाराचे चांगलेच धाबे दणाणलेले असतात. अशी काही घाबरगुंडी उडते ना त्याची. अर्पिताला तो समजावतो की नाही जाऊ शकत बाळा, कारण तो हर्षवर्धन जहागीरदार पेटला असेल. बरं गेले तर काय उत्तर देणार? घरातल्यांनी तर कोणी सांगितलं नाही शौर्याला गोळी लागली, तो हॉस्पिटलमध्ये आहे. मग कुठल्या तोंडाने जातील हे समोर? हे सगळं कांड विक्रांत ते करून ठेवलंय हेही सांगू शकत नाही आहेत. म्हणतात ना ते आपलेच दात आणि आपलेच ओठ, तसं काहीसं या आमदाराचं झालंय. हे बघ आता हे सगळं कुणी केलं त्याचा शोध लावत असेल हर्षवर्धन, तो ना माहिती काढत असेल. तेव्हा अर्पिता विचारते की पण पप्पा काय हरकत आहे, जाऊयात ना आपण. आता तो वैतागत म्हणतो की समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपण नाही जाऊ शकत तिथे. आता सुहाना विचारते की अहो पण आपण थोडीच शौर्याला मारण्याचा प्रयत्न केलाय, अहो चुकून गोळी लागली आहे त्याला, तो आपल्या जावई, आपण का करू त्याच्यासोबत असं? त्यावर आमदार सांगतो की तुम्हाला लक्षात येत नाही आहे का, भले ही गोळी ऊर्जा शिंदेवरती चालवली होती पण ती लागली ना शौर्याला. आत्ता आपण तिथे जाऊ शकत नाही कारण हर्षवर्धन आता दुखावला गेलेला एक काह्याळ बाप आहे आणि त्याच्यासारखं डेंजरस आता कुणीच नाही आहे आपल्यासाठी. अर्पिता आता मात्र इतकी चवताळून उठते ना, आमदाराला आरसा दाखवते. तू आहे तुमच्या राजकारणावरती पप्पा, इकडे तुम्ही राजकारण करत बसताय आणि तिकडे शौर्य मृत्यूच्या दारात आहे. मला नाही करायचा विचार माझ्याबद्दल कोण काय विचार करेल, मला फक्त आता शौर्याला बघायचं आहे. तुम्हाला राजकारणच करायचं आहे, तुम्हाला तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवायचं आहे, ते तुम्ही इथे करत बसा, पण मी थांबणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे पप्पा की माझ्या शौर्यावरती किती प्रेम आहे, मी नाही राहू शकत आहे आता त्याला बघितल्याशिवाय. आणि अर्पिता जायला निघते पण आमदार तिला अडवूनच धरतो. आमदार तिला गळ घालत असतो की आता नाही जाऊ शकत तू बेटा. अर्पिता विचारते की पण का पप्पा? मला जायचं आहे शौर्याकडे. आमदार सांगतो की बेटा हे बघ प्लीज परिस्थिती समजून घे, आता आपण तिकडे नाही जाऊ शकत, मला आधी थोडासा तिथला सगळा अंदाज घेऊ देत. हॉस्पिटलची परिस्थिती ठीकठाक झाली की मग मी स्वतः तुला घेऊन जाईन. पण तोपर्यंत बेटा तू फक्त एकच काम कर, आता तुझ्या देवाकडे शौर्यासाठी प्रार्थना कर. अर्पिता आता त्याचा हात झटकते आणि रडत रागाने निघून जाते. इकडे ऊर्जा विजयाची समजूत घालते की काकू असं काय म्हणताय तुम्ही? अहो असं कसं काय म्हणू शकता? अहो तुम्ही स्वतः मला तुमच्या घरी घेऊन गेला होतात, मी आले नव्हते स्वतः. पण ज्या वेळेस मला कळलं असतं ना की तुम्ही हर्षवर्धन जहागीरदारच्या बायको आहात, तर मी त्या घराची पायरीसुद्धा चढले नसते. विजया विचारते की इतकी दुश्मनी असताना सुद्धा तू माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलीत? तेव्हा ऊर्जा सांगते की काकू ही ती वेळ नाही आहे बोलायची, आणि जरी मी बोलले तरी ते तुम्हाला समजणार नाही आहे. मी कितीही सांगितलं तरी तुम्ही समजून घेणारच नाही आहात. तेव्हा विजया म्हणते की तुम्ही वकील लोक फक्त गप्पा मारता, तुम्ही लोक, मला सवय आहे असल्या गप्पांची. आणि रागात ती निघून जाणार. ऊर्जा रिक्वेस्ट करते की काकू एक रिक्वेस्ट करू प्लीज. माझी आई म्हणते की आईने जर देवाकडे आपल्या मुलासाठी प्रार्थना केली ना
तर देव कायम ऐकतो तिचं, कारण त्या प्रार्थनेत खूप ताकद असते. आणि आता तुमच्या मुलाला तुमच्या प्रार्थनेची खूप गरज आहे. त्याच्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल प्लीज. आणि मनातच म्हणते की माझ्यासाठी सुद्धा. तेव्हा ऊर्जाच्या शब्दामुळे ती थांबते आणि तिला ऊर्जाचं म्हणणंही पटतं. दोघेही एकत्रित हात जोडून गणपती बाप्पापुढे उभे असतात, फक्त शौर्यासाठी. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. आता पुढील भागात आपण बघूयात की विजया सगळेच जण घरी आलेले असतात आणि तेव्हा ती रडत आजीला जाब विचारत असते की माझ्या नवऱ्याची जिच्यासोबत दुश्मनी आहे त्या मुलीचा नंबर तुमच्याकडे कसा आला. तिकडे ऊर्जा रडतच शौर्यासाठी हंबरडा फोडते आणि पूर्वाला ती सांगते की माझ्या मनात त्याच्याबद्दल इतका राग भरला होता की त्याचा आवाज माझ्या कानांपर्यंत पोहोचलाच नाही आई. शेवटी त्याने मला बाजूला केलं आणि गोळी स्वतःवरती झेलली. पूर्वा धक्क्याने विचारते की कोणी केलं ऊर्जा, कोणी गोळी झेलली. तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्यने. पण आता इथेही मोठा गैरसमज पसरलाय. पूर्वा विचार करते की कशावरून हा हर्षवर्धनचा डाव नसेल, त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला नसेल आणि म्हणूनच कदाचित डाव त्याचाच त्याच्यावरती उलटला असेल तर. पण या सगळ्या कारस्थानाचा सूत्रधार हा विक्रांत आहे. विक्रांतमुळे शौर्य जीवन मरणाच्या दारात उभा आहे. त्याचसोबत शौर्याचं ऊर्जावरती प्रेम आहे. हे दोन सत्य नक्की बाहेर पडतायत तरी कसे, पाहणं मनोरंजक ठरेल.